नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. पुणे महानगरपालिकेतील भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नदी सुधार प्रकल्प जो अखेर मार्गी लागलेला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचा समर्थन मिळवत नदी सुधार प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. पण यात दुर्दैवाची बाब म्हणजे एकाही नगरसेवकाने या प्रकल्पामुळे नदीवर होणाऱ्या तांत्रिक परिणामांबाबत एकही चकार प्रश्न विचारला नाही. पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करण्याकरता नदी सुधार प्रकल्प नावाचा सुमारे 4,000 कोटी रुपयांचा प्रकल्प पुणे महापालिकेने हाती घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे यापुढील 5 वर्षांकरता याचं दायित्व घेण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय. त्यामुळे उद्या सत्ता कुणाची जरी आली तरी महापालिकेला दरवर्षी या प्रकल्पासाठी पैसे द्यावेच लागणार आहेत. नदी सुधार प्रकल्पामुळे नदीचा काठ सुशोभित होणार आहे. मात्र त्यामुळे नदीची जैवविविधता कशी टिकेल असा प्रश्न आहे. त्याचा सर्वाधिक विचार होणं आवश्यक आहे. अन्यथा कोटीच्या कोटी उड्डाणं निरर्थक ठरणार आहे. पुणे महापालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला नदी सुधार प्रकल्प अर्थात रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे तो वादात सापडलाय. ज्या पद्धतीनं या प्रकल्पाचं कामकाज रेटण्यात येते ते पाहता पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला जोरदार आक्षेप नोंदवलेत. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी खासदार अनु आगा आणि शहरातले अनेक पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते जे आहेत ते या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झालेत आणि त्याची कारणंही तशीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांना या प्रकल्पामधले जे 2 महत्त्वाचे मुद्दे सर्वात जास्त घातक ठरणार आहेत ते म्हणजे पहिला, या नदीवर असलेला भिडेपूल जो डेक्कनला आणि गावठाणाला जुनं पुणे जे त्याला जोडणारा भिडेपूल ज्याच्यावरून रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते तो या प्रकल्पामध्ये तोडला जाणार आहे. त्याच्या बरोबरीचं महापालिकेच्या बरोबर समोर असलेला जो पूल आहे हाही पूल या प्रकल्पामध्ये अडथळा ठरतोय अशी माहिती DPRमध्ये देण्यात आलेली आणि त्यामुळे याही पुलाला मोठा झटका जो आहे तो बसू शकतो. हा पूलसुद्धा काढायचा निर्णय होऊ शकतो. आता या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होणार काय तर 22 किलोमीटर नदीच्या लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येणार आहे. हे बांधकाम थोडं नाही तर 18 लाख स्क्वेअर मीटर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पात्रामध्ये हे बांधकाम केलं जाणार आहे. खरंच नदी सुधार प्रकल्प हा नदी सुधारण्याचा प्रकल्प आहे की केवळ नदीच्या पात्रामध्ये बांधकाम करून पैसे उकळण्याचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. प्रत्यक्षात भिडेपूल आणि नदी काठला रस्ता हा पूर्णपणे पाडला जाणार आहे. लोकांच्या वाहतुकीचा, रहदारीचा कुठलाही विचार न करता मूळ 2,619 कोटी रुपये अंदाजे किंमत असलेल्यासाठी 4,727 कोटी रुपये महापालिकेने मान्य केलेले आहेत. हा प्रकल्प सुधारणेचा नाही तो पूर्णपणे शहराच्या विध्वंसाचा आहे. फक्त काही ठराविक लोकांच्या फायद्याचा असू शकतो. यातले सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की ज्या महापालिकेने हा प्रोजेक्ट पुढे आणलेला आहे त्या महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांना म्हणजे तिथल्या इंजिनियरपासून ते आयुक्तांपर्यंत कोणालाही या प्रोजेक्टबद्दलच्या एकाही प्रश्नाची उत्तर देता येत नाहीत. त्यांना माहिती पण नाही आहे. ते दरवेळा असं सांगतात की आम्ही कन्सल्टंटकडनं माहिती घेऊन सांगतो. म्हणजे जर कन्सल्टंटच प्रोजेक्ट राबवणार असेल आणि त्यालाच फक्त माहिती असणार असेल तर जे हा प्रोजेक्ट करतात त्या महापालिकेचे अधिकारी नक्की काय करणार आहेत. आता आपण हे 11 पॅकेजेसमध्ये ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करतोय. यात ज्या काही ॲलिगेशन आल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. आपण ह्या सगळ्या पर्यावरणपूर्वक गोष्टी धरूनच त्याचं प्रेझेंटेशन एन्व्हायरमेंटला दिलं आहे. या संदर्भातली एन्व्हायरमेंटची NOC आपल्याला आली आहे. या संदर्भातली इरिगेशनची NOC आपल्याला आली आहे. या संदर्भातला शासनाचा निर्णय आपल्याला आलेला आहे. आणि त्यामुळं कुठलंही बेकायदेशीर काम कुठलंही काम महानगरपालिका करणार नाही, महापालिका करूच शकत नाही. कारण महापालिका एक जबाबदार संस्था आहे. 5 IAS त्या संस्थेत काम करतात. ती संस्था अशीच कसं काम करू शकेल.